रेकॉर्डिंग चालू केलं सर, हे नाही केलं. हो आहे आता. हा, चालू करू आपण आता. चालू झालं सर, थँक्यू. आपण काल आलो होतो की कसं, म्हणजे जी उन्मळणी अवस्था बघितली आपण, तर ती त्यांची त्याला उपमा दिली आहे की म्हणजे कर्पूर जसं आगीमध्ये लगेच ज्वलनशील आहे किंवा सैंधव मीठ कसं पाण्यामध्ये विरघळतं, तसं मनतत्व काय होतं की विलीन होतं ब्रह्मामध्ये किंवा ब्रह्मतत्वामध्ये, असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आता हे विलन म्हणजे मनतत्वाचं जेव्हा विलन होतं किंवा तेव्हा काय होतं किंवा पुढं काय होतं, तर त्यांनी काय दिलंय की ज्ञेयम सर्वप्रतीतां च तज्ज्ञानां मन उच्यते ज्ञानम नेयम समम नष्टम नान्यः पथ द्वितीयकम. हा, तर त्यांनी इथं काय दिलंय की जी काही आपल्याला ज्ञेय वस्तू आहे, नेयम सर्वप्रतीतम च तज्ज्ञानम मन उच्यते, म्हणजे मन कुणाला म्हणायचंय असं त्यांनी इथं काय दिलेलं आहे की म्हणजे जी ज्ञेय वस्तू आहे, ज्या वस्तूला आपण जाणतो त्या वस्तूचा परित्याग करणे, आणि त्याच्यामुळे काय होतं की मन काय होतं की विलीनतेला प्राप्त होत जातं, आणि मन जेव्हा विलीनतेला प्राप्त होतं तेव्हा काय होतं, फक्त कैवल्य आणि कैवल्यच शिल्लक राहतं. आलं का लक्षात? म्हणजे कुठला दुसरा मार्गच नाहीये की जे काही आहे, आपण जे काही पाहिलं, जे पहिली काय पाहिलं की जे काही म्हणजे जाणण्यायोग्य आहे किंवा त्यालाच आपण ज्ञान असं म्हणतो, की आपण कुठल्याही गोष्टीचं, आता मी तुम्हाला शिकवतीये तर हे तुम्ही ज्ञान घेताय, ही तुमचं योगा शिकणे किंवा हे शांडिल्योपनिषद हा तुमचा ज्ञेय विषय आहे किंवा तो ज्ञानाचा विषय, त्याला आपण ज्ञेय म्हणतो. आणि जे काही जाणण्यायोग्य, आता जगामध्ये इतक्या वस्तू किंवा इतकं ज्ञान आहे, ते प्रत्येक गोष्ट जी जाणण्यायोग्य आहे किंवा प्रतीत आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ज्ञान असं म्हणतो. आणि त्यालाच कारण ज्ञान कशा, मनाशिवाय ज्ञान शक्य होतं का? ज्ञान ग्रहणाचं कार्य कसं होतं की आपली इंद्रिय बाह्य विषयाला स्पर्श करतात आणि मग ते त्याचे हे जे काही आहे ते मन जेव्हा जागेवर असेल, मनाचं लक्ष तिथे असलं तरच ते बुद्धीकडे काय करतं, आपल्या संवेदना घेऊन जातं आणि ज्ञान ग्रहणाचं कार्य होतं. आणि त्यामुळे त्यांनी असं सांगितलंय की जे काही जाणण्यायोग्य आहे किंवा जे काही प्रतीत होतंय आपल्याला, त्यालाच आपण काय म्हणतो की तज्ज्ञानम मन उच्यते, त्यालाच आपण काय म्हणतो, मन म्हणतो. हम्म. आणि समजा हे ज्ञान आणि ज्ञेय जेव्हा एक साथ किंवा कुठलाही मार्ग किंवा त्यांचा एकच पंथ होतो किंवा ज्ञान आणि ज्ञेय एकरूप होतात किंवा विनिष्ट होऊन जातात किंवा एकमेकांमध्ये लय होतात, तेव्हा कुठला दुसरा मार्ग राहत नाही किंवा कुठला पण दुसरा मार्ग नाहीये की म्हणजे आपण काय म्हणलं, आता पहिला आपण काय बघितला, राजयोग बघितला आपण पहिल्यांदा. आणि राजयोग म्हणजे काय, तर पातंजल ऋषींनी सांगितलेला की अष्टांग मार्ग, आणि त्याच्याद्वारे आपण काय करू शकतो, समाधी प्राप्त करू शकतो किंवा ब्रह्मतत्वामध्ये विलीन होऊ शकतो. आता हा दुसरा मार्ग काय आहे की ज्ञान मार्ग सांगितलाय. पहिला राजमार्ग होता, आता हा ज्ञानयोग म्हणतो आपण. त्या ज्ञानानुसार आपण काय करायचं, आपल्याला इथं आता ज्ञानयोग कसा वापरून आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे ध्यानाद्वारे किंवा ज्ञानाद्वारे आपल्याला ज्ञानयोग वापरून कसं ब्रह्मामध्ये विलीन व्हायचं, तिथं हे सांगितलेलं आहे. मग पुढे काय सांगितलं की ज्ञेय वस्तूचाच परित्याग करायचा आहे आपल्याला, आणि त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण ज्ञेय वस्तूचाच परित्याग करतो तेव्हा मन काय होतं की विलीन होऊन जातं. म्हणजे आता तुम्ही बघा, आपण धारणा करतो एखाद्या गोष्टीवरती, ओंकाराचं रूप आहे, नंतर त्याच्यामधला त्याचा ताल, त्याचा रिदम, त्याचा कलर, त्याचं सगळ्याचं वेगळेपणा काय राहत नाही, तर आपल्या मनामध्ये फक्त ओंकार रूपी मन आणि आपली ती प्रतिमा सेम होऊन जाते, आणि मग ध्यान घडतं आपल्याला. आणि ध्यानाची पुढची ते एक विलयत्व प्राप्त झाल्यावर कुणाचं मन आहे रे ते पूर्ण विलीन रुद्र? जातं. हे कुणाचं आहे? त्यात टाकतो तिथे. कुणाचं तरी माईक हे राहिलंय, अनम्यूट राहिलाय, म्हणजे सॉरी म्यूट नाहीये. तुमचा आवाज सगळा बाहेर येतो, मग ते रेकॉर्डिंग मुलांना ऐकायला अवघड जातं मग परत. हा, तर ठीक आहे. मग आता हे जे काही आहे ह्याचा परित्याग केल्यानंतरच जे मन विलय होतं, आणि मन विलय झालं की फक्त काय राहतं, कैवल्याची प्राप्ती होते, म्हणजे मोक्ष प्राप्ती होते किंवा कैवल्य प्राप्त होतं. आणि त्याला त्यांनी सांगितलं की कैवल्य आणि कैवल्य शेष राहतं, असं त्यांनी इथं सांगितलंय. आता इथं पुढं काय दिलंय, द्वौ चित्त नाशस्य योगो ज्ञानम मुनीश्वर योग तद्विरोधो ही ज्ञानम सम्यक वेशनम. म्हणजे आता इथं काय दिलंय की हे मुनीश्वरा, आता हे इथं मुनीश्वर म्हणून असं दिलंय, म्हणजे त्यांनी शांडिल्य ऋषींना मुनीश्वर म्हटलंय की
चित्त नष्ट, चित्ताचा नाश करण्याच्यात आपण जे बघितलं अंतःकरण चतुष्टकी, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता ह्या चित्त नाशाचे काय आहेत? दोन प्रमुख मार्ग आहेत. दो प्रमुख म्हणजे दोन प्रमुख मार्ग आहेत चित्तनाशाचे. हे ज्ञानी योगी मुनीश्वरा की चित्त विनाशनाचे दोन हे आहेत, म्हणजे योग आणि ज्ञान. तुम्हाला आता सांगितलं तसं योग आणि ज्ञान, म्हणजे आपण अष्टांग योग जो पाहिला तो पहिला, आणि आता ज्ञानाने तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे. ब्रह्म काय माहित पाहिजे, ब्रह्मानंतर त्याचं कसं केलं पाहिजे, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय, त्याचं ज्ञान तुम्हाला हवंय. तर असे दोनच मार्ग आहेत, एक तर योग आणि दुसरा ज्ञान. योग म्हणजे काय, तर चित्ताच्या वृत्तींचा विरोध करणे. योगस्तद विरोधः. म्हणजे इथं त्यांनी काय सांगितलं की आपल्याला जे पातंजल ऋषींनी सांगितलं की चित्तवृत्ती विरोधः, तोच योग म्हणजे काय, तर चित्तवृत्तींचा शमन करणं किंवा त्यांचा हे करणं, त्याला आपण काय म्हणायचंय की योग म्हणायचंय. आणि दुसरं ज्ञान म्हणजे काय, की आत्मतत्वाला किंवा आपल्या जे काही ज्ञान अर्थात म्हणजे ते वस्तूचं जे तत्व आहे, की ते थोडक्यात ते आत्मतत्व म्हणा आपण इथे, तर त्याला यथार्थ रूपात किंवा सम्यक रूपात पाहणे. जे काही ज्ञान आहे किंवा जे काही आहे म्हणजे आत्मावरती काय, आता आपल्या की एक प्रकारचं आता तुम्ही बघितलं की स्फटिक आहे की लाल रंगाचा स्फटिक आहे, किंवा स्फटिक पांढरा शुभ्र आहे आणि त्याच्या खाली आपण जास्वंदाचं फूल ठेवलं तर आपल्याला ते स्फटिक पण काय दिसतो की लाल लाल दिसतो. तसं आपल्या आत्मा हा पूर्ण शुभ्र आहे, किंवा आपण काय म्हणू शकतो त्याच्यामध्ये कसलंच आवरण नाही, एकदम शुद्ध आहे आपला आत्मा. परंतु त्याच्यावरती ह्या वृत्तींचं काय झालेलं आहे, आवरण आलेलं आहे. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं आणि आपल्याला ज्ञान, खरं ज्ञान होतं, यथार्थ रूप दिसतं आत्म्याचं, तेव्हा काय होतं की आपल्याला खरं त्याचं ज्ञान होतं, ब्रह्मरूपाचं किंवा ब्रह्मतत्वाचं आपल्याला, किंवा आत्मतत्वाचं आपल्याला व्यवस्थितपणे ज्ञान होतं. तर हे दोनच क्रम किंवा दोनच गोष्टी काय चित्तनाशासाठी उपयोगी आहेत. तर पुढचं आता त्यांनी काय दिलंय, तस्मिन् निरोधिते नन उपशांतम मनोभवेत मनस्पंदोपशांताय संसार प्रविलीयते. आता इथं काय दिलंय की जेव्हा तस्मिन् निरोधिते म्हणजे काय, मन जेव्हा आपण मनाला जेव्हा आपण वश करून घेतो, किंवा त्याला आपण काय म्हणतो की आपल्या कंट्रोलमध्ये किंवा आपण त्याच्यावरती संयम करतो किंवा त्याच्यावरती संयम होतो, तेव्हा तो काय होतं की मग त्याच्यासाठी आपण काय करतो की श्वासावरती लक्ष देतो. आणि श्वासाचा आणि मनाचा संबंध आहे. म्हणजे जेव्हा आपण श्वासावरती लक्ष केंद्रित करतो, हळूहळू ती मनातील विचार पण कमी होतात, मनावरती पण संयम यायला लागतो. आणि अशा वेळेस एक जेव्हा मन पूर्णपणे शांत होतं, तेव्हा मनाची काय होते की चंचलता पण शांत होते. आणि त्यावेळेस काय होतं की संसारातील सगळ्या गोष्टीचा मनस्पंद शांत होतात. तुम्हाला लक्षात आलं का नाही? मनस्पंद किंवा प्राणस्पंद म्हणतो आपण, की जेव्हा आपण मनाचा निरोध करतो म्हणजे काय करतो की विचारांचा निरोध करतो, मनाचा निरोध करतो म्हणजे आपल्या मनाला शांत करतो. विचारांची देवाणघेवाण, विचार येणे किंवा येणे कमी होतात. कारण ते कशाने कमी होतात, तर धारणा आणि ध्यानाने कमी होतात. आणि किंवा प्राणायाम, धारणा, ध्यान, प्रत्याहार या सगळ्या गोष्टींनी कमी होतात. आणि आपला मनस्पंद किंवा मनाची चंचलता काय होते, एकदम शांत होते. आणि त्यामुळे काय होतं की संसाराचा पण त्याच्यामध्ये काय होतं की म्हणजे संसारातल्या कुठल्याही गोष्टी, संसाराचा विलय होतो याचा अर्थ काय, तर संसारामध्ये राहून पण आपल्याला कुठल्या गोष्टीची आसक्ती राहत नाही किंवा संसार करायची इच्छा राहत नाही किंवा एक अलिप्तपणा येतो. त्याला त्यांनी संसाराचा प्रविलय होतो किंवा विलय होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढचं काय पाहायचंय आपल्याला की सूर्यालोक परिस्पंद शांतो व्यवहरतिर्यथा शास्त्र सज्जन संपर्क वैराग्य अभ्यास योगतः. आता इथं काय सांगितलंय आपल्याला की ज्याप्रमाणे सूर्य काय करतो की की म्हणजे सूर्याची गती केव्हा शांत जर झाली तर काय होतं की पूर्ण व्यवहार किंवा आपले जगाचे व्यवहार होतील का, तर ते पण काय होणार, शांतच होणार. आता सूर्यामुळं कसं सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, मग सकाळ होते, मग आपण उठतो, मग आपण कामाला लागतो आणि सूर्यावरती झाडांचं फोटोसिंथेसिस होतं, त्याच्यावरती आपल्याला फूड तयार होतं. मग त्याचे फूड आपण करतो. सूर्यामुळं बऱ्याच गोष्टी किंवा व्हिटॅमिन डी म्हणा किंवा आपली बरीच कामं सूर्यावरती अवलंबून असतात. आणि जर सूर्य शांत झाला किंवा त्याची गती शांत झाली, तर सर्व व्यवहार, संसाराचे व्यवहार काय होतात, शांत होतात. तसंच त्यांनी उपमा अलंकार वापरला इथं. तसंच त्यांनी काय सांगितलं की शास्त्र किंवा सज्जन संगती आपण जर घेतली किंवा वैराग्य आणि अभ्यासाचा आपण आता
तुम्हाला हे वैराग्य आणि अभ्यासाचा श्लोक आपल्याला पतंजली योग सूत्रामध्ये पण आहे. तर वैराग्य आणि अभ्यासाचा जेव्हा आपण योग करतो किंवा त्याच्या असं आपण म्हणजे शास्त्राचा संपर्क म्हणजे शास्त्राचं आपण वाचन करतो, सज्जन लोकांच्या संगतीत राहतो, वैराग्यपद करतो किंवा वैराग्य आणि त्याचा अभ्यास करतो आपण आणि त्याचा जर आपल्याला योग झाला तर आपला पण संसारातील मन निवडून जातं किंवा आपला संसार शांत होतो. शांत होतो म्हणजे काय होतं, की संसारातून आपण निवृत्त होतो किंवा आपोआपच त्याच्यावरती आपल्याला आसक्ती राहत नाही कसल्याही प्रकारची. हं. पुढचं काय बघायचंय, की अनास्थायां कृतस्थायां पूर्वसंसार वृत्तीषु यथाभिवंचन्ति ध्यान चिरमेक तयोहितात. म्हणजे आता इथं काय दिलंय बघा, की सर्वप्रथम काय होतं इथं, की सांसारिक वृत्तीच्या प्रती आपल्याला काय होते, की अनास्था उत्पन्न होते. बघा, अनास्थायां संसार वृत्तीषु म्हणजे काय? आपल्याला सर्वात प्रथम काय होतं, की सांसारिक वृत्तीपासून किंवा संसारातील वृत्तीपासून काय होते, अनास्था उत्पन्न होते आणि त्याच्या पश्चात काय होतं? त्याच्या पश्चात काय होतं, की त्याच्या पश्चामध्ये आपण समजा ध्यान तत्व किंवा ध्यान तत्वाचा दृढपणे अभ्यास केला, तर आपली काय होतात, की प्राणस्पंदनं काय होतात, की शांत होतात आणि प्राणस्पंदनं शांत झालं, की प्राणवायू काय होतो, की आपोआपच आपल्या वशमध्ये येतो. थोडक्यात इथं तुम्ही लक्षात घ्या, प्राणस्पंदनं म्हणजे काय तर आपल्याला इथं पकडायचंय, की आपल्याला चित्तामध्ये होणाऱ्या किंवा मनामध्ये होणाऱ्या त्याच्यामुळे काय होतं, की आपल्याला एकाग्र व्हायला किंवा एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित करायला अडचण येते आणि त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टींचे मध्ये काय होतं, की आपल्याला ब्रह्मतत्वाशी किंवा आत्मतत्वाशी आपल्याला लय व्हायला अडचण येते. मग इथं त्यांनी काय सांगितलं, की जेव्हा आपण सर्वप्रथम आता सगळ्या वरत्या गोष्टींनी काय होतं, की आपला चित्त नाश झाला, की आपोआपच संसाराचा नाश होतो. मग सांसारिक वृत्तीप्रती आपल्याला अनास्था जेव्हा उत्पन्न झाली, तेव्हा आपण त्याच्यानंतर परत काय केलं, की त्यामुळे आपण ध्यान मार्गाला लागलो आणि ध्यान तत्वाचा आपण जर दृढ अभ्यास केला, तर काय होतात, की आपोआपच आपली प्राणस्पंदनं बंद होतात. तुम्हाला हे आपल्याला वसिष्ठ ऋषींचं जे आहे, नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ही प्राणस्पंदनं येणार आहेत. त्यात तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्राणस्पंदनं म्हणजे काय किंवा प्राणस्पंदन बंद करणं म्हणजे काय, हे सगळं त्यात तुम्हाला येणार आहे. तर प्राणस्पंदनं बंद होतात आणि त्यामुळे काय होतं, प्राणस्पंदनं बंद होतात म्हणजे काय होतं, की प्राणवायूला आपण काय करतो, त्याच्यावरती आपण संयम करतो किंवा प्राणवायूवरती. आता प्राणवायू म्हणजे काय, तर आपण जो श्वास घेतो किंवा उच्छ्वास सोडतो. आपण जेव्हा मनाला वश करायचं तेव्हा आपण प्राणायाम करून काय करतो, की श्वसनावरती कंट्रोल आणायचा प्रयत्न करतो. तर तसं आपोआपच मग त्या हळू प्राणवायूवरती पण कंट्रोल आपोआपच प्राणस्पंदन म्हणजे ध्यानामुळे आपण तो एकतत्वा किंवा दृढ अभ्यास केला तर हळू प्राणस्पंदनं कमी व्हायला लागतात आपली. म्हणजे आपलं जे आता रिस्पिरेटरी रेट 18 आहे, तो हळू-हळू 4, 6 इतका कमी होतो. आणि हळू तो काही-काही जण तर केवल कुंभकावर येतात. म्हणजे त्यांना रेचक आणि पूरक करायची गरज पण पडत नाही. त्याला आपण प्राणस्पंदनं बंद होणे किंवा प्राणवायू वश होणे असं आपण त्याला म्हणू शकतो. हां. तर हे प्रत्येकाला शक्य होत नाही. तर योगी जे खूप अभ्यास करतात त्यांना हे शक्य होतं. आता पुढचा श्लोक काय आहे आपला, की एकतत्व दृढ अभ्यासो इथं लक्ष द्या. एकतत्व दृढ अभ्यासात प्राणस्पंदो निरुद्धते पूरक अद्यनिलय मादृढ अभ्यासत खेदजात. म्हणजे आता इथं काय दिलंय, की अशा प्रकारे अशा प्रकारे काय तर तुम्ही जर एकतत्व किंवा एकतत्व लक्ष देऊन किंवा दृढ अभ्यास केला. काय दृढ अभ्यास केला तुम्ही पूर्णपणे, की एकांत चिंतन केलं. म्हणजे एकांत ध्यान हे म्हणजे काय, की एकांत ध्यान योग म्हणजे एकतत्व दृढ अभ्यास करून प्राणस्पंदाचा निरोध करून तुम्ही काय केलं, की मनाच्या गतीला पूर्णपणे काय केलेलं आहे तुम्ही इथं बंद केलेलं आहे. ते कशाने केलंय, की तुम्ही दृढ अभ्यासाने म्हणजे बिना कष्टाने किंवा बिना ह्याच्याने काय केलेलं आहे, की तुम्ही खूप श्वास मोठ्या प्रमाणे पूरक घेऊन आणि दृढ अभ्यास करून, एकांतात चिंतन करून मनाची गती तुम्ही काय केलेली आहे, की पूर्णपणे बंद केली किंवा मनाला वश मी तुम्हाला आता तेच सांगितलं, की प्राणायामाचा अभ्यास करताना आपण जे काय करतो, श्वास घेतो किंवा पूरक किंवा रेचक करतो. हळू जेव्हा आपण ते 80 मात्रेपर्यंत येतो आणि त्याच्यानंतर अशी एक वेळ येते, की आपल्याला काय होतं, की पूरक आणि रेचक न करता फक्त केवळ म्हणजे कुंभक राहतो आणि
ती अवस्था प्राप्त होते आणि त्यावेळेस काय होतं की मनाची गती काय होते की पूर्णपणे बंद होते. एक तत्व दृढपणे प्राणस्पंदाचा अभ्यास किंवा ध्यानाचा अभ्यास केला असता प्राणस्पंदाचा निरोध होतो आणि त्या निरोध झाल्यानंतर मनाची गती पण काय होते की पूर्णपणे दृढाभ्यासाने काय होते की बंद होते किंवा मन पण पूर्णपणे वशीकरणामध्ये किंवा आपल्या ताब्यात किंवा आपल्या कंट्रोलमध्ये येतं, असं आपण म्हणू शकतो. पुढचं काय सांगितलं त्यांनी की एकांत ध्यान योगाच्या मनस्पंदो निरुद्धते ओंकार उच्चारण प्रांत शब्द तत्वानुभवात सुषुप्ते संविदा ज्ञाते प्राणस्पंदो निरुद्धते. आता हे सगळं प्राणस्पंदाचं वर्णन आहे. प्राणस्पंदाचा निरोध कसा करायचा किंवा प्राणस्पंद निरोधासाठी काय-काय गरज आहे. म्हणजे शास्त्राचा, सज्जनांचा संपर्क, वैराग, अभ्यास, एकांतात दृढ अभ्यास, ध्यानतत्वाचा अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टींनी प्राणस्पंद किंवा मनाचं काय होतं की विलय होतो. हे त्यांनी आपल्याला इथं प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. मग आता इथं काय सांगितलंय की ओंकार जो आहे आपण इथे जो ओंकाराचं उच्चारण करणार आहे, ते आपल्याला काय होतं की ओंकाराचं उच्चारण केल्यानंतर काय होतं की आपल्याला एक तत्वानुभूती येते. तत्व अनुभवात लिहिलंय का नाही? एका तत्वाची ओंकाराचं उच्चारण केल्यानंतर आपल्याला एका तत्वाची अनुभूती होते आणि त्याच्यामुळं काय होतं की अनुभूती झाल्यावर काय होतं की जी आपली काही सुषुप्ती जी काय आहे आपण सज्ञान किंवा सुषुप्ती म्हणतो. ते आपल्याला त्याचं रूप आपण जाणून घेतो आणि प्राणाची गती काय होते, की निरोध होतो प्राणाच्या गतीचा आणि प्राणतत्वाचं पूर्णपणे काय म्हणतो त्याला आपण एक प्रकारचं निरुद्ध होतो. म्हणजे थोडक्यात काय एकांतात ध्यान केल्यानंतर मनस्पंदचा निरोध होतो. तसंच ओंकाराचं उच्चारण केल्यानंतर आपल्याला एका तत्वाचा अनुभव येतो आणि तो एकतत्व अनुभव कोणता आहे तर सुषुप्ती किंवा संज्ञांद्वारा आपल्याला काय होते, की सुषुप्तीचं रूप आपण जाणून घेतो. हं, संविदा किंवा सज्ञान त्याला सुधज्ञान असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्याद्वारे आपण सुषुप्तीचं रूप जाणून घेतो आणि त्यावेळेस काय होतं, की प्राणाची गती पण काय होते, की थांबते. प्राणतत्वाला पण आपल्यापुढे काय होतं, की त्याचं वशमध्ये येतो आपल्याला प्राणतत्व. तर पुढचं इथं काय दिलेलं आहे, तालु मूलगतां यत जिव्हा क्रमघटिकां ऊर्ध्वरंदो गते प्राणस्पंदो निरुद्धते. आता अजून प्राणस्पंदाचा निरोध कशा-कशाने होतो, की तालूच्या मुलामध्ये जी राहणारी ग्रंथी आहे, तालू मूलागतम यत जिव्हाक्रम म्हणजे तालूच्या मुलामध्ये जिभेच्या सगळ्यात शेवटी म्हणजे जिभेने आपल्याला काय करायचंय, त्या ग्रंथीला काय करायचंय, दाबायचंय. म्हणजे आपण थोडक्यामध्ये काय करतो, की खेचरी मुद्रा करताना बघितले तुम्ही, की आपण जीभ उलटी करून काय करतो, की हळू तालूला दाबतो आणि नंतर-नंतर जिभेच्या आतमध्ये विल्वापर्यंत, नंतर-नंतर 4th स्टेजला तर नॅझोफॅरिंक्समध्ये फार जीभ जाते. तर इथं त्यांनी काय सांगितलंय, की तालूच्या मुलामध्येच ती जी ग्रंथी आहे, तिला आपण सतर्कतापूर्वक काय करायचंय, जिभेने दाबायचंय. आणि मग त्यावेळेस काय होतं, की प्राणवायू काय होतो, की वरती छिद्रामध्ये तिथेच रोखून ठेवला जातो आणि प्राणगतीची गती काय होते, अवरुद्ध होते. तो परत वरती जाऊ शकत नाही आणि त्यावेळेस पण प्राणवायूचा काय होतो इथं निरोध होतो. म्हणजे खेचरी मुद्रेने थोडक्यात इथं निरोध होतो असं त्यांना सांगायचं आहे. हं. थोडक्यात पुढं काय सांगितलंय, की प्राणे गलित संवितो तालु ऊर्ध्व द्वादशांतांगे अभ्यास दुर्द्वंद्वगणेन प्राणस्पंदो निरुद्धते. म्हणजे तालूच्या ऊर्ध्व बाजूला 12 अंगुल दूर म्हणजे त्याच्यापर्यंत दूर काय असतो, की प्राण होतो. म्हणजे आता आपण बघितलं, की नाही तालू आपला जो ऊर्ध्व भागाचा तालू आहे, त्याच्या बाहेरच्या बाजूला 12 अंगुल आपण जे अंगुल म्हणजे आपली एक बोट, ते जर 12 अंगुल पकडलं, तर तिथं काय होतं, की प्राण काय होतो, की चेष्टा म्हणजे त्याची हालचाल होत नाही किंवा तो चेष्टाशून्य होऊन जातो. परंतु अभ्यास मात्र जर आपण अभ्यास केला त्याच्यावरती, तर काय होतं, की तो छिद्रामध्येच काय होतो, की आपण जेव्हा जीभ पाठीमागे उलटी करून तिथे लचकवतो, तेव्हा तो तिथेच आवृद्ध होतो त्या छिद्रामध्येच आणि प्राणस्पंद तिथेच आवृद्ध होऊन अभ्यासाने काय होतं हे आपल्याला शक्य होतं. असं त्यांना सांगायचंय. पुढचं काय बघायचंय, की भ्रूमध्ये शांतवन्तमुपांगते चैतन्यकथने बद्धे प्राणस्पंदो निरुद्धते. आता अजून कशामध्ये प्राणस्पंदाचा निरोध होतो? तर दुसरं त्यांनी काय सांगितलंय, की भ्रूमध्यमध्ये आपल्या जे 2 भुवयांच्या मध्ये हां,
तारकांचा ब्रह्म साक्षात्कार होतो. म्हणजे थोडक्यात काय होतं, ध्यानाला तुम्ही बसता आणि ध्यान जेव्हा तुमचं एकदम ध्यानामध्ये तुम्ही अगदी तल्लीन होऊन जाता किंवा ध्यानाचं रूपांतर होतं, तेव्हा तुमची काय असते, दोन भुवयांच्या मध्ये दृष्टी असते आणि मग त्यावेळेस काय होतं, तिथं तुम्हाला तारक ब्रह्माचा म्हणजे ब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि जेव्हा ब्रह्माचा साक्षात्कार होतो तिथं, तेव्हा त्यावेळेस काय होतं, की इतकी शांती जाणवते आपल्याला, की सगळे आपले शरीरातले देहव्यापार तर बंद होतातच. म्हणजे आपल्या सगळ्या शरीरातल्या ज्या सिस्टीम आहेत त्यांचं कार्य एकदम एकदम अगदी बेसिक लेवलला चालू होतं. म्हणजे अगदी हृदयाचे ठोके खूप कमी होतात. प्राण श्वसनाचा वेग अगदी तुम्हाला जिवंत राहण्यापुरता जेवढा शक्य आहे तेवढा. म्हणजे आपण हायबरनेशन मध्ये जातो म्हणतात ना, जसं एन्व्हायरमेंट खराब झाल्यानंतर बरेच प्राणी हायबरनेशन मध्ये जातात. मग त्यावेळेस त्यांचं काय होतं, की ते त्यांचं रक्ताभिसरण कमी करतात, त्यांची शरीराला लागणारी अन्नाची गरज कमी करतात, प्रत्येक सिस्टीमचं कार्य कमी करतात. त्याला हायबरनेशन मध्ये जाणं म्हणतो. तसं इथं योगाचं काय होतं, की योगाच्या प्रत्येक शरीरातल्या गोष्टी ज्या काम करणाऱ्या आहेत त्या एकदम एकदम कमी प्रमाणात, त्याला फक्त जगण्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात हार्टबीट्स म्हणा किंवा रिस्पिरेशन एकदम कमी होतं आणि सगळे त्याचे शरीराचे व्यापार काय होतात किंवा कमी होतात आणि मानसिक संकल्प पण म्हणजे मनामध्ये येणारे विचार सुद्धा म्हणजे एकदम शून्यत्वाला येऊन ठेपतात आणि अशा वेळेस पण काय होतं, की प्राणगतीचा काय होतो, अवरोध होतो, असं त्यांना इथं सांगायचं. तर सगळे इथं प्राणस्पंदाचा निरोध करण्याचे मार्ग सांगितलेत आपल्याला. म्हणजे काय काय केल्यानंतर प्राणस्पंदाचा निरोध होतो, तर हा प्रश्न येऊ शकतो बऱ्यापैकी. तर पुढचं लक्ष द्या आता. इथं पुढं काय दिलंय, ओमितेव यद्भूतम ज्ञानम देयात्मकम शिवम अस्पष्ट विकल्पांशम प्राणस्पंदो निरुद्धते. आता इथं काय सांगितलंय त्यांनी, की केवल किंवा जे प्रणव स्वरूप आहे, किंवा आपण जे काय म्हणतो केवल किंवा प्रणव स्वरूप जे आहे त्याचं प्रादुर्भूत किंवा त्याचा जो आहे तो एक आहे मंगलमय आहे सगळं. म्हणजे केवल प्रणव किंवा जो ओंकारामध्ये जो ओंकाराचं स्वरूप म्हणा किंवा केवल प्रणव जे म्हणतो आपण, की त्याचं ज्ञेय किंवा ज्ञानदेय होणे किंवा ते मंगलमय आहे. आणि ते मंगलमय म्हणजे इथं काय दिलंय, मंगलमय म्हणजे शिव, म्हणजे ओम्यत्यव यज्ञाद्भुतम ज्ञानम ज्ञात्मकम शिव, म्हणजे जो केवल प्रणव किंवा आपला ओंकार आहे, ओमित्यव म्हणजे ओंकार, त्याचं ज्ञान किंवा त्याचं ज्ञेय आपल्याला कसं आहे, की त्याचं ज्ञान होणं किंवा त्याचं ज्ञेय होणं ओंकार केवल रूप ओंकाराचं, तर ते कसं आहे, शिवस्वरूप आहे. शिवस्वरूप म्हणजे कसं आहे, ते मंगलमय आहे आणि त्याच्यामध्ये कसलाही विकल्प नाही, अस्पृष्ट विकल्पांशम, आणि त्याच्यामध्ये कसलाही विकल्प किंवा अंश अंश मात्रही कशाच्या कुठल्याही विकल्पाचा त्याला काय झालेला नाही, स्पर्श झालेला नाहीये. तर त्यावेळेस काय होते, की प्राणाची गती अवरुद्ध होते. तर केवल प्रणव म्हणजे तुम्हाला माहिती की मी तुम्हाला केवल म्हणजे काय सांगितलं, की जिच्यामध्ये पूरक आणि रेचक न करता पण आपण ओंकाराचं जेव्हा उच्चारण करतो तेव्हा फक्त केवल कुंभक असतो आणि तेव्हा आपल्याला पूरक आणि रेचकाची गरज पण पडत नाही. फक्त ओंकार रूप ज्ञानाचं किंवा ओंकाराचं स्वरूप ज्याला कळलंय किंवा ओंकार प्रणव प्राणायाम ज्याला कळलाय किंवा प्रणव किंवा ओंकाराचं महत्व ज्याला कळलंय किंवा ओंकार ज्याला कळलाय, तर त्याला काय आहे, की कसल्याही म्हणजे जे मंगलमय ज्ञान आहे त्याला कुठलंही दुसरं कुठलाही अंश मात्र विकल्प सुद्धा, त्याला विकल्प म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीविषयी असणारा संशय. दोन गोष्टी आहेत, मग ही गोष्ट आता तुम्ही परीक्षेत उत्तर लिहिताना फिल इन द ब्लँक्स आलं, कधी कधी आपल्याला कन्फ्युजन होतं की हे आहे का हे आहे, तर त्याला विकल्प म्हणतो आपण, की मला विकल्प आला की ही पण आहे का ही पण गोष्ट आहे, किंवा हे सांगितलं होतं सरांनी का हे सांगितलं होतं सरांनी, हे मॅडमनी सांगितलं होतं का हे, असा विकल्प आहे नाही. तर थोडा सुद्धा तिथं विकल्प नसतो त्या ओंकाराच्या ज्ञानाविषयी किंवा त्याच्या मंगल स्वरूपाविषयी किंवा त्याच्या प्रणव केवलविषयी कुठलाच अंश मात्र सुद्धा विकल्प शक्य आपल्याला शरीरात, त्यावेळेस काय होतं, की प्राणस्पंदाचा निरोध होतो. नंतर पुढचं काय दिलंय, चिरकाल मृदे कांत व्योम संवेद म्हणे अवसान मनोध्यान तत्प्राणस्पंदो निरुद्धते. आता इथं चिरकालापर्यंत काय करायचंय आपल्याला, चिरकाला म्हणजे खूप वेळ किंवा अनेक कालापर्यंत आपल्याला काय करायचंय, हृदयामध्ये हृदयाचा जो एकांत प्रदेश आहे त्याच्यामध्ये तो आकाश म्हणजे आता मोकळा प्रदेश आहे त्याला आपण काय म्हणतो, आकाश म्हणजे, किंवा त्याला कुठली पण शरीरातल्या पोकळीला आपण आकाश म्हणतो, कारण आकाशाला आकाश म्हणलं की ती पोकळी किंवा ती जागा असं आपल्या लक्षात येतं, कानामध्ये बघ जो आकाश आहे किंवा
हृदयामध्ये आपल्याला माहिती आहे की राईट एट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम, तर असे 4 कप्पे असतात आणि त्याच्यामध्ये रक्त असतं. तर तो अवकाश झाला, त्या अवकाशामध्ये तिथे रक्त असतं. तर इथं त्यांनी काय सांगितलं की हे मुनी चिरकालांतपर्यंत जर हृदय प्रदेशामध्ये तुला आकाश तत्वाची अनुभूती झाली किंवा आकाश तत्व किंवा मोकळेपणाची किंवा संवेदनमुनी म्हणजे संवेदना होणे म्हणजे तुला अनुभूती होणे किंवा तुला तिथं जाणवणे एक प्रकारचं. व्योम म्हणजे व्योमलाच आकाशाला दुसरा समानार्थी शब्द आहे. एकांत असं एकांतामध्ये तुला हृदयामध्ये एकांतामध्ये आकाशामध्ये आकाशाची जर अनुभूती झाली तुला चिरकालापर्यंत, तर त्यावेळेस काय होतं की वासनाविहित मन काय होतं, जे वासना रहित आपलं मन आहे, म्हणजे आपलं वासनेने बरबटलेलं मन असतं, परंतु इथं काय होतं की वासना रहित होतं मन आपोआपच आणि ते ध्यानामध्ये मग्न व्हायला लागतं. आणि मग काय होतं की प्राणाच्या स्पंदनाचा निरोध होतो. म्हणजे काय सांगितलं, चिरकालापर्यंत हृदया सॉरी, एक मिनिट. चिरकालापर्यंत हृदयामध्ये तुम्हाला काय होतं की एकांतामध्ये आकाश तत्वाची जर अनुभूती झाली, तर तुमचं मन काय होतं की वासना रहित होतं आणि ते ध्यानामध्ये इतकं गुंग होतं की त्याच्यामुळे काय होतं की प्राणस्पंदाचा निरोध होतो. आता पुढचं आपल्याला काय पाहायचंय की एबी ही क्रमैस्तथा नैश्च नाना संकल्प कल्पिता नाना देशक वक्रस्थे प्राणस्पंदो निरुद्धते. इथं काय सांगितलंय की अशा प्रकारे क्रमानुसार क्रमस्थानिश्च म्हणजे क्रमानुसार अनेक गुरु किंवा त्यांनी जे काही अमृत वचन किंवा उपदेश दिलेत आपल्याला, तर त्याचा काय करायचंय आपल्याला, त्यांचे संकल्प किंवा कल्पनाच्या माध्यमाने आपल्याला प्राणस्पंद काय होतो की आवृद्ध होतो. म्हणजे अशा प्रकारे जर आता हे जे क्रमाक्रमाने आपल्याला त्यांनी सगळं आतापर्यंत सांगितलं की प्राणस्पंदनाचा कसा निरोध होतो, तसंच त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे क्रमानुसार अनेक गुरूंनी किंवा अनेक अमृतवचन किंवा उपदेशांनी आपल्याला काय सांगितलं की नाना संकल्प कल्पते नाना देशक वक्रस्य प्राणस्पंदो निरुद्धते. म्हणजे त्याचं जर आपण अनुसरण केलं ह्या सगळ्या गोष्टींचं, तर हळूहळू काय होतं आपल्याला की ह्या संकल्पांची जी कल्पना आहे त्याच्या माध्यमाने आपल्याला काय होतं की प्राणस्पंदन निरुद्ध होतात. जे काही क्रमाक्रमाने नाना संकल्प आपल्याला कल्पना अनेक लोकांनी किंवा अनेक वचनांनी सांगितलेल्या आहेत, ह्या जर आपण अवलंबल्या तर आपल्याला प्राणस्पंदाचा निरोध करायला मदत होते. पुढचं काय आहे, आता इथे पहा, आकुंचनेन कुंडलिन्या, इथं लक्षात घ्या, आकुंचनेन कुंडलिन्या कवाट मुद्द्याट मोक्षद्वारं विभेद येन मार्गेन गंतव्यम तद्वारं मुखे नाद्यच प्रसुप्ता. आता इथं आपल्याला काय बघायचंय की योगी साधक काय करतो की कुंडलिनी शक्ती किंवा कुंडलिनी शक्ती काय करतो की तिचे दरवाजे उघडण्यासाठी की मुक्तिद्वार प्रशस्त करण्यासाठी, आणि त्यामुळं काय करतो त्यासाठी तो, तर त्याच्यासाठी तो काय करतो की ज्या मार्गाचे म्हणजे ज्या मार्गाने त्याचं गमन होणार आहे कुंडलिनी शक्तीचं, हा, त्या मार्गाने त्याला काय करतो की त्या मार्गाच्या भोवती किंवा काय करते की कुंडलिनी शक्ती काय केलेली असते. आता हे लक्षात घ्या की कुंडलिनी शक्ती ही आपल्या स्पायनल कॉर्डच्या खाली काय असते की सर्पाकार किंवा 3.5 वेटोळे घालून काय केलेली असते, ती बसलेली असते. मग आपण काय करतो की मोक्षद्वाराचं विभेदन म्हणजे मोक्षद्वाराला जायचं म्हणजे काय की कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि ती एक एक चक्राचं भेदन करत करत वरती सहस्त्रधार चक्रापर्यंत जाते आणि मग आपल्याला काय होतं की ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते किंवा कैवल्य प्राप्ती प्राप्त होते म्हणतो किंवा मोक्ष प्राप्ती करत होतात. मग मग अशा वेळेस त्यांनी काय सांगितले की योग्याला काय सांगितले की योगी साधकांनी काय केलं पाहिजे की कुंडलिनीला संकुचित केलं करून काय केलं पाहिजे की दरवाजे आपल्याला काय करायचे की कवाट मुद्दटा मोक्षद्वारम विभेद म्हणजे मोक्षाचं द्वार प्रशस्त करण्यासाठी आपल्याला काय करायचं की आकुंचन करून कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी किंवा दरवाजे खोलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आणि मग कुठल्या कुठल्या मार्गाने तिचं गमन होतंय, तर येन मार्गेन गंतव्यम तद्वार म्हणजे तिचं कुठल्या कुठल्या मार्गाने
ती इकडे तिकडे गमन करते किंवा चालते, तर त्या त्या मुखालाच किंवा त्या द्वारालाच आपण आच्छादित करून जी कुंडलिनी शक्ती आहे, तर ती तिर्यक स्वरूपामध्ये किंवा तिर्यक सापाच्या स्वरूपामध्ये किंवा तिर्यक स्वरूपामध्ये सर्पाप्रमाणे काय असते की लपेटलेली असते, की सर्पद्वेष्टा भविता कुंडलिनी कुटिलकारा सर्पद्वेष्टा भवता, म्हणजे सापाप्रमाणे ती तिथे वेटोळे करून मुखाशीच बसलेली असते. तर त्याला आपल्याला काय करायचंय की सा शक्तिरेन चलिता त्याच मुक्तो भवती सा कुंडलिनी कंठो वभांगे सुप्ता चै देवगीन मुक्तय भवेत बंधयते मुडानं, म्हणजे अशा कुंडलिनी शक्तीला तर इथं इथं फक्त शक्ती नाव दिले, सा शक्ती आहे ना, तर आपण इथे लक्षात घ्यायचं की ती कुंडलिनी शक्तीचे महाशक्ती. आणि तो जो योगी आहे तो काय करतो, निरंतर काय करतो, संचलित करतोय त्याला. चलिता स्यास्तु मुक्तो भवेत, म्हणजे तिला निरंतर चलियन म्हणजे आपण मूलबंध बांधतो तेव्हा काय करतो की मूलबंधाने आपण कुंडलिनी शक्तीला संकुचन करून आपल्या गुदद्वारागाचा आपोआपच आपण काय करतो की तिला असे धक्के देतो की बाबा तिने त्यातून त्या द्वारातून वरती किंवा प्राणाचं गमन होऊन सगळे रोध हे होऊन तिने वरती वरती जावं. तर त्यासाठी तो काय करतो की ह्या कुंडलिनी महाशक्तीला जो योगी निरंतर संचलित करतो तो काय होतो की मृक्तीला प्राप्त होतो. म्हणजे जो सारखं तिला संचलित करतो म्हणजे काय करतो तर पूर्ण चक्रांचं भेदन करण्यासाठी तिला कंटिन्युअसली काय करतो, चलयमान ठेवतो, तो मुक्तीला प्राप्त होतो. आणि कुंडलिनी साधक जो आहे तो कंठामध्ये काय होतं की ती कंठामध्ये ऊर्ध्व भागामध्ये काय करते की शयन करते किंवा म्हणजे झोपते आपण असं म्हणू शकतो. म्हणजे सा कुंडलिनी कंठ ऊर्ध्व भागे सुप्त चैद्यग्नी मुक्तय भवेत, म्हणजे काय की हळूहळू काय करतो की साधक काय करतो कुंडलिनी शक्तीला काय करतो खालून वरपर्यंत आणत आणत ऊर्ध्व कंठाच्या ऊर्ध्व भागापर्यंत तिथपर्यंत शयन करत त्यांनी आणल्यानंतर ती हळूहळू तिथून वरती काय होते की सोप्या प्रमाणात म्हणजे सहजपणे वरती जायला मदत होते आणि तिला त्या योग्याला बंधनातून मुक्त करायला किंवा मुक्ती प्रदान करायला लवकर मदत करते. परंतु जेव्हा ती कंठाच्या खाली असते तर ती बंधनकारी असते, त्या साधकाला काय करते बंधनकारी ठेवते. म्हणजे कुंडलिनी शक्ती जेव्हा आपण आपल्या स्पायनल कॉर्डच्या खालच्या बाजूला आहे ती जेव्हा वर वर करत 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 कंठाच्या वरती गेली, त्या योग्याला शक्य झालं म्हणजे विशुद्ध चक्राचं भेदन करून ती जर वरती गेली तर तो काय होतो की मुक्तीला त्याचा पुढचा मार्ग मोकळा होतो. म्हणजे तो पटकन पुढचे मार्ग काय होतो अवलंबायला त्याला सोपे जातात किंवा मुक्ती मार्ग त्याला मिळायला सोपे जातात. परंतु जर ती कुंडलिनी शक्ती कंठाच्या अजून खालीच आहे तर विशुद्ध चक्राचं अजून भेदन नाही झालं तर ते अजूनपर्यंत योग्याला काय करते बंधनामध्ये अडकून ठेवते, तर त्याला मुक्ती लगेच मिळत नाही, ती बंधनकारी सिद्ध होते. म्हणून आपल्याला मुक्ती पाहण्यासाठी काय करायला पाहिजे, तिला आपल्याला विशुद्ध चक्राचं भेदन करून आपल्याला तिला सुषुम्ना मज्जारेचूतून कुंडलिनी शक्तीला प्राणाच्या द्वारे आपल्याला वर 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 चढवलं पाहिजे एक एक चक्राचं भेदन करून. नंतर पुढचं काय दिलंय आता हे आपण पाहिलं. आता पुढचं आपल्याला काय पाहायचंय की मरुद्भ्यासेन सर्व मनोयुक्तम समभ्यासेत इतरत्र न कर्तव्य मौनवृत्ती निर्मेषणा. म्हणजे आता इथं काय सांगितलंय की प्राणायामाचा संपूर्ण अभ्यास जो करतो तो आपण कशाने केला पाहिजे, तर मनाने युक्त होऊन किंवा मनाच्याकडे लक्ष देऊन केला पाहिजे. आता आपोआपच तसं होणार आहे कारण श्वासाचा मनाशी खूप मोठा संबंध असतो. आपल्याला बघा राग आला की आपल्या श्वासाचा वेग वाढतो किंवा आपल्याला दुःख झालं तरी आपल्या श्वासाचा वेग कसा झालेला असतो ते आपण पाहतो सगळेजण. तर प्राणायामाचा अभ्यास संपूर्ण जो अभ्यास आहे तो काय व्हायला पाहिजे आपल्याला मनाच्या बरोबरीनेच व्हायला पाहिजे. त्यामुळे काय होतं की आणि त्याच्यामध्ये जो ज्ञानी पुरुष आहे त्याला आपल्या मनाला काय केलं पाहिजे अन्यत्र किंवा दुसरीकडे संयुक्त नाही होऊ दिलं पाहिजे, तर फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करून अपूर्ण अभ्यासामध्ये मन पण काय राहिलं पाहिजे, कुठलेही आचार विचार न येता दुसऱ्या आचार विचारामध्ये संयुक्त व्हायला त्याला वेळच नाही द्यायला पाहिजे किंवा त्याला संयुक्त होऊ नाही दिलं पाहिजे. आणि कम्प्लीट लक्ष त्याचं काय पाहिजे तर की मन पण प्राणायाम अभ्यासामध्ये श्वासावरती पूर्णपणे केंद्रित हवं आहे.
नंतर दिवाना पूजेत विष्णू रात्रो नैव प्रपूजेत सतम पूजेत विष्णू दिवरात्रम न पूजेत. आता इथं काय सांगितलंय की की ह्यांनी सांगितलं की एक आता बघा म्हणजे आपण काय म्हणतो की देवाची पूजा करायला सकाळीच केली पाहिजे, मग संध्याकाळी फक्त आरतीच केली पाहिजे, असं आपण काही नियम घालून दिलेले आहेत. मग इथं असं नाहीये की एकाच दिवशी विष्णूचं म्हणजे आता कधी आपण म्हणतो शिवाचा सोमवार असतो किंवा देवीचा मंगळवार शुक्रवार असतो, असं आपण देवांना पण वार ठरवून दिले. तसं नाहीये. ते काय म्हणतात की एखाद्या दिवशीच विष्णूचं पूजन केलं पाहिजे किंवा त्याला असं केलं पाहिजे असं काही नाहीये. तर आपल्याला काय केलं पाहिजे की सतत दिवस रात्र म्हणजे वेळ काळ न पाहता की कुठल्या पण वेळी तुम्ही काय करू शकता की विष्णूची म्हणजे रात्री किंवा दिवसा कधीही त्याची पूजन तुम्ही काय करू शकता. म्हणजे इथं दिलंय बघा, दिवन पूजये विष्णू रात्रम नव पूजे सततम पूजेत विष्णू दिवरात्रम न पूजेत. म्हणजे सतत पूजा करा, सकाळी किंवा दुपार आहे रात्र आहे असं काही वेळ काळ बघू नका. तर तुम्ही सतत विष्णू देवाची काय करत राहावा, पूजा करत राहावा, असं त्यांनी सांगितलंय. सुशिरो ज्ञानजनकः पंचस्तोत्राः समन्विताः तिष्ठते खेचरी मुद्रा तस्मिन स्थाने न संशया. तर ते काय म्हणतात, शांडिल्य ऋषींना अथर्व ऋषी म्हणतात, हे 5 इंद्रियांचा जो प्रवाह आहे, जो आपल्या 5 इंद्रियांचा जो प्रवाह आहे, तो काय होतो की हृदयरूप रिक्त स्थान म्हणजे जे आहे त्याला काय करतो की आणि ज्ञानाला काय करतो, प्राबोधभूत करतो. तर तसं खेचरी मुद्रा काय असते की तिचंच आपल्या सगळ्यांनी काय केलं पाहिजे, अनुपालन केलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या गोष्टींचा विलय व्हायला किंवा ह्या सगळ्या गोष्टी साध्य करायला आपल्याला फक्त खेचरी मुद्रा काम काम करते. म्हणजे थोडक्यात काय, जी आपली आता इथं प्रत्याहाराचं सुरुवात आहे, थोडक्यात लक्षात घ्या. आपण जे ह्याच्यामध्ये पाहतो की इंद्रियावरती संयम केले पाहिजे की प्रत्याहारामध्ये, तर तिथं त्यांनी तेच सांगितलंय की हे शांडिल्य काय सांगायचं की जे ज्ञान करून देणारी जी आपली 5 इंद्रिय आहेत आणि तो 5 इंद्रियांचा स्रोत जो आहे किंवा त्याचं सारखं कन्फ्युज आपण तुम्ही बाहेरच्या गोष्टींना विषयानुरूप काय करता तुम्ही त्याच्यामध्येच आसक्त होता. म्हणजे बासुंदी खायची आहे, डोळ्याने टीव्ही बघायचा आहे, म्हणजे प्रत्येक इंद्रिय विषयाची लालसा किंवा विषयाची भावना घेण्यासाठी सतत काय असतो, तयार असतो. परंतु ह्या पंचस्त्रोतांचा हा रोध थांबवण्यासाठी बाह्य विषयांकडे जो रोध आहे तो थांबून चं जे स्थान आहे किंवा खेचरी मुद्रा जे स्थान आहे त्याचं जे आपल्याला त्यामध्ये निसंशय त्याच्यामध्ये काही संशयच नाही की ती खेचरी मुद्रे जर आपण केली किंवा तर आपण आज आपल्याला आपोआपच या पंचस्तोत्रावरती कंट्रोल करायला किंवा हे करायला आपल्याला काय होईल, शक्य होईल. पुढचं काय सांगितलंय, सव्य दक्षिण नाडीस्तो मध्यचरती मारुता तिष्ठता खेचरी मुद्रा तस्मिन स्थाने न संशया. म्हणजे आपली जी उजवी नाडी आहे त्याच्यामध्ये वायूचं काय होतं, संचरण होतं आणि त्याच्यामध्ये खेचरी मुद्रा आपण काय होते तिथं प्रतिष्ठित असते आणि याचा कुठलाही संशय नाही. थोडक्यात त्यांनी काय सांगितलंय की म्हणजे डावी आणि उजवी दोन्ही दिले, सव्य दक्षिण नाडीस्थो म्हणजे डावी आणि उजव्या नाडीमध्ये काय होतो की वायू काय होतो की संचरण होत राहतो आणि जर त्याच्यामध्ये आपण खेचरी मुद्रा जर प्रतिस्थापित केली तर त्याच्यामध्ये काय होतं की आपोआपच काय होतं की खेचरी मुद्रा जर प्रतिष्ठित केली किंवा तिला आपण हे केलं तर आपोआपच तिचं काय होतं की दोन्ही नाड्यांचं काय होतं की सुषुम्नामध्ये विलीन होण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये हे होण्यासाठी आपल्याला सहाय्य होतं. पुढं काय दिलंय की एडा पिंगलर्य मध्ये शून्यम चैव निलयम ग्रसेत तिष्ठन्ति खेचरी मुद्रा तत्र सत्यम प्रतिष्ठितम. म्हणजे इडा किंवा पिंगला ह्या मध्य भागामध्ये शून्य जर केलं, आपण शून्य भागामध्ये जर आणलं त्यांना स्थित केलं तर ते काय होतं की वायू काय होतं की तिथून पूर्णपणे हे जाऊन खेचरी मुद्रामध्ये प्रतिष्ठित केली तर तो पण काय होतं की पूर्णपणे हे सत्य आहे की आपापच तो पण काय होतं की या दोघांचं विलय किंवा दोघांचं विलन काय होतं की सुषुम्ना नाडीमध्ये होतं. म्हणजे थोडक्यात काय, तर पूर्ण ह्या इडा पिंगळा नाड्यांमधला जो वायू आहे किंवा त्याच्यामध्ये आपण जर खेचरी मुद्रा जर प्रस्थापित केली तर आपोआपच काय होतं की वायूचं पूर्णपणे तिथं काय होतं, आवागमन बंद होतं किंवा वायू तिथे एकदम हे होतो आणि काय होतं, अवरुद्ध होतो आणि आपोआपच त्या सुषुम्नामधूनच त्याचं सगळं गमन व्हायला लागतं, आवागमन.
नंतर पुढचं काय दिलंय त्यांनी की सोम सूर्यद्वयमध्ये निरालंबेलतले पुन्हा संस्थिता व्योमचक्रे सा मुद्रा नामराच खेचरी. आता इथं काय दिलंय की चंद्र आणि सूर्य हे जे दोन्ही आहेत, सोम सोम म्हणजे काय, चंद्र, सूर्य म्हणजे सूर्य, हा, ह्या दोघांच्या मध्ये काय दिलंय की दोन्ही नाडींच्या मध्ये, आता ही सूर्य पिंगळा नाडी आणि इडा नाडी या दोघांच्या मध्ये काय दिलंय की आधाररहित निरालंबतले पुन्हा आधाररहित काय होतात की धरतल स्थित आहे. एक प्रकारचं काय आहे, ज्याला काही आधार नाही असा काय अवकाश आहे म्हणू शकतो, किंवा एक जमीन आहे किंवा एक धरतल आहे, आणि तिथं आपण खेचरी मुद्रेचं काय करू शकतो, प्रतिस्थापना किंवा प्रतिष्ठापना करू शकतो. संस्थिता व्योमचक्रे सा मुद्रा नामच खेचरी, त्या त्या तबकडीवरती किंवा त्या निरालंब तलावरती किंवा त्या अवकाशामध्ये आपण काय करू शकतो की खेचरी नावाच्या मुद्रेला आपण काय करू शकतो, त्या अवकाशामध्ये व्योमचक्रे त्या चक्रावरती किंवा तेव्हा त्या अवकाशावरती संस्थिता म्हणजे स्थापन करू शकतो किंवा मुद्रेला प्रतिष्ठित करू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. छेदन चालन दाहे फला परम जीवा कृत्वा दृष्टी भ्रूमध्ये स्थाप्या कपाल पुरे जीवा विपरीतिका. नंतर त्यांनी काय सांगितलं की यदा भवती तदा खेचरी मुद्रा जायते जीवा चित्तम चेरती तेनोदर पुनवते भवती. आता इथं काय जे सांगितलं की आपण जी खेचरी मुद्रा प्रस्थापित करतो, तर त्या खेचरी मुद्रा करताना आपण काय करतो की छेदन, चालन आणि दोहन करतो. आता तुम्ही लक्षात घ्या की इथं पहिल्या वेळेस आपण काय करतो की आपली जीवा उलटी टाळूला लावतो, तर ही पहिली स्टेप झाली आपली. मग हे त्याला आपण काय म्हणतो, तालातल क्रिया असं म्हणतो, की ही क्रिया प्रॅक्टिस करतात. तालातल क्रिया म्हणजे ह्याच्यामध्ये जीभ पाठीमागे युविल्वापर्यंत न्यायचा आपल्याला काय करतो, आपले जे तुम्ही घसा बघितला तर मध्ये असे एक लंबुळक मांसाचा तुकडा लटकताना दिसतो, त्याला युविल्वा म्हणतात. तर तिथेपर्यंत न्यायचं. काही जण पहिल्या स्टेपमध्ये तालूपर्यंत जातात, सेकंड स्टेपमध्ये युविल्वापर्यंत जातात. मग आता हे आपण कसं करायचंय की आता ती जीभ आपली लांब नाहीये, जीभ तिथपर्यंत जाते, त्याच्या पुढे पण आपल्याला तिला नेझोफॅरिंक्स मध्ये टाकायचंय, तर थर्ड आणि फोर्थ स्टेज मध्ये. तर त्यावेळेस काय करतात, छेदन करतात. छेदन करतात म्हणजे काय करतात, तर ते रुईचं जे पत्र असतं त्याच्याने काय करतात, त्याला जिभेला, पण ते पण कुणाच्या तरी अंडर ऑब्झर्वेशन त्याचं छेदन केलं जातं. जे आपला जिभेच्या खालच्या बाजूला फ्रेनम असतं, अशी जीभ अटॅच आहे तिला, आपण तुम्ही बघा आरशामध्ये, तर जीभ खाली अटॅच असते, त्याला एक असं जिभेला पकडून ठेवणारा मध्ये असं फ्रेन्युलम असतो. तर ते फ्रेन्युलम कट करतात हळूहळू 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 हळूहळू, आणि त्याच्यामुळे काय होतं की मग ते कट करत करत त्याला छेदन म्हणायचं, आणि मग तिचं चालन पण करायचं आणि परत तिला दाहन पण करायचं. अशा द्वारा ते काय करतात की जीभ लांब केली जाते आणि मग ती तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला काय होते, मदत करते, किंवा कपाल ह्याच्यामध्ये छिद्रामध्ये जायला किंवा अवकाशामध्ये तिथं जीभ उलटी होऊन जायला मदत होते, आणि त्याच्याने काय होते की खेचरी मुद्रा सिद्ध होते. म्हणजे आता इथं त्यांनी पूर्णपणे दिलेलं आहे की छेदन चालन दहे पलापरम जीवम कृत्वा दृष्टीभ्रू मध्ये स्थापे कपालपुरी जीवा विपरीतका. म्हणजे छेदन, चालन, दाहन करून आपल्या जीवेला आपली दृष्टी आपल्याला भ्रूमध्यामध्ये स्थापित करायची आहे, आणि कपालकुहरामध्ये म्हणजे इकडं फॅरिंजियल जो आपला भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला जीवा उलटी विपरीतगा म्हणजे जीवा उलटी करून आपल्याला त्या कपालकुहरामध्ये तिला न्यायचंय, आणि तिला त्याच मुद्रेला यथा भोवती तदा खेचरी मुद्रा, तिलाच खेचरी मुद्रा असं म्हटलेलं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे काय दिलंय, जीवा जीवा चित्तमच चरती तेनोर्दो जीवा पुनर्मतो भवती. म्हणजे हे जे काही आपण जीवा चित्त किंवा जीवा आपण दोन्ही कपालरूपी छिद्रामध्ये तिचं विचरण करतीये, तर त्या मनुष्याला काय होतं की अमरता प्राप्त होते. एक प्रकारची त्या पुरुषाला काय होते की त्या माणसाला आपापच जन्म मरणाच्या ह्याच्यातून तो काय होतो, मुक्त होतो, किंवा त्याला अमरता प्राप्त होते, ज्याला ही खेचरी मुद्रा साध्य झालीये, किंवा खेचरी मुद्रेमध्ये तो 2-2 तास राहू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो, तर त्या माणसाला काय होतं की अमरत्व प्राप्त होतं असं आपण त्यांना म्हणू शकतो. नंतर पुढचं काय दिलंय, वाम पाद मूलेन योनिम संपीड्यम दक्षिण पादम प्रसार्यम तम कराभ्यम धृत्वा नासाभ्या वायुर्मापुर्य कंठबंधम समारोप्यो धरतो. नंतर पुढे काय दिलंय त्यांनी की
वायुं धारे तेन सर्व क्लेशहानिः तत पीयूषामिव विषम जीयते. नंतर दिलं की क्षय गुल्म गुदावर्त जीर्ण त्वागदीश नश्यंती. नंतर दिलं की एष प्राणोपजय सर्व मृत्यू घातक. आता हे पूर्ण इथपासून इथपर्यंत एकच गोष्ट आहे. त्यांनी काय सांगितलं की डाव्या पायानी वामपाद मुलेन, डाव्या पायाच्या काय करायचंय आपल्याला, टाचेनी आपल्याला काय करायचंय, योनी मार्ग जो आहे तिथं आपल्याला काय करायचंय, दाबून आपला काय करायचं की डाव्या पायाची डावी टाच आपल्याला मूलरंध्रावरती किंवा आपल्या जिथं मूलबंध बांधतो तिथं आपल्याला काय करायची की ती तिथे टेकवून ठेवायची. नंतर काय करायचंय की उजवा पाय आपल्याला असा लांब काय करायचं, पसरून ठेवायचंय आणि दोन्ही हाताने काय करायचं आपल्याला त्याला पकडायचंय. आणि थोडक्यात महामुद्रेचं वर्णन आहे, तुमच्या लक्षात आलं असेल तर सगळ्यांच्या बघा. तर हे महामुद्रेचं वर्णन आहे. महामुद्रा जी करतो आपण तर त्या महामुद्रेचं किंवा आपल्या हठयोग प्रदिकेमध्ये पण आहे ती मुद्रा. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की डाव्या पायाचं आपल्याला काय करायचं, फोल्ड करायचं आणि त्याची टाच आहे ती आपल्याला योनी मार्गाला लावायची आणि उजवा पाय पसरून ठेवायचा आणि उजवा पाय पसरून काय करायचे, दोन्ही हातांनी उजव्या पायाचा आपल्याला अंगठा पकडायचा आणि नंतर श्वास घेऊन आपली जी मान आहे ती जालंधर कुंभक करून आपल्याला काय करायचं, जालंधर मध्ये कुंभक करून जालंधर बंद बांधायचा आहे. आणि जालंधर बंद वाचून आपल्याला हनुवटीला म्हणजे काय करायचंय की आपली हनुवटी आपल्या घशाला टेकवायची. आणि त्यामुळे काय होतं की कंठबंद किंवा जालंधर बंद लावल्यावर काय होतं की आपल्याला इथं काय होतं, ह्या क्रियेने काय होतं की म्हणजे ही मुद्रा आहे एक प्रकारची महामुद्रा. तर ह्या क्रियेने काय होतं की सर्व क्लेशांचा विनाश होतो. आणि विष पण काय होतं की अमृतासारखं काय होतं की अमृतासारखं त्याचं पचन होतं. नंतर क्षय, गुल्म, गुदावर्त, त्वचारोग किंवा असाध्य रोग हे सगळे काय होतात, नष्ट होतात आणि प्राणाला आपण काय होतो की जिंकतो. प्राणवायूला आपण जिंकतो आणि तो प्राणवायूला जिंकल्यामुळे काय होतं की मृत्यूचं भय किंवा मृत्यू पण पूर्णपणे विनिष्ट होतो किंवा नष्ट होतो असं त्यांना इथं सांगायचंय. म्हणजे इथं काय सांगायचंय त्यांना की हे बघा, पियुषमिव विषम जीयते, म्हणजे जसं अमृत पिल्यावर पचतं तसंच विष पण पचायला लागतं. नंतर शूय, गुल्म, गुदावर्त, अजीर्ण, त्वक आजार किंवा हे जे काही आदी दोष आहेत ते सगळे नाश पावतात आणि जयोपाय म्हणजे प्राणवायूवरती आपण जय मिळवतो आणि प्राणवायूवरती जय मिळाल्यावर आपल्याला काय होतं की सर्व मृत्यूंचं किंवा अपघातांचं आपल्यापासून काय होतं की आपोआपच ते पण त्यामुळे प्राणावर जय पाजल्यामुळे ते पण आपल्यापासून दूर जातात किंवा त्याच्या मृत्यूवरती पण जय मिळवतं किंवा त्याच्यावरती पण मृत्यूपासून आपल्यापासून दूर जातो असं त्यांना इथं सांगायचंय. नंतर आता तेच उलट्या बाजूनी सांगितलं की वाम पादर्भिष्ण योनी स्थाने नियोज दक्षिण चरणम वामरूपी संस्थाप्यम. आता हेच काय सांगितलंय त्यांनी की हळूहळू आपल्याला काय करायचं होतं की आपण डाव्या पायाने केलं होतं, आता उजव्या पायाने करायचंय. नंतर आता आपल्याला काय नाही सॉरी, इथं वाम पादेनं लिहिलंय ना, एकच मिनिट. हा, वाम पाद मुलेनं पहिल्यांदा लिहिलं होतं, आता इथं पण वाम पाद पाशनीच लिहिलंय परत. बर, म्हणजे डाव्या पायाच्याच आपल्याला काय करायचंय की ह्याला काय करायचंय की योनीशी संयुक्त करून ठेवायचंय आणि उजवा पाय आहे की आपल्याला काय करायचंय की डाव्या पायावरती ठेवायचंय आणि वायूला काय करायचंय आपल्याला पूर्णपणे आत घ्यायचंय आणि त्याला काय करायचंय की हृदयाच्या वरती किंवा हृदयाच्या बाजूला त्याला दाबायचंय आणि योनी स्थानाला पूर्णपणे किंवा मूलबंध किंवा संकुचन करायचंय आणि त्याला काय म्हणायचं की आत्माचं चिंतन करायचं आणि त्याच्यामुळे काय होतं की सिद्धी प्राप्त. थोडक्यात काय इथं डावा पाय आहे की त्याचं त्याचं आपल्याला काय करायची, त्याची टाच जी आहे ती योनी स्थानाला संयुक्त करून ठेवायची. नंतर जो आपला उजवा पाय आहे तो डाव्या पायावरती त्याची टाचेवरती टाच आपल्याला काय करायची, ठेवायची. म्हणजे थोडक्यात हे दोन्ही जे आहेत तर ते दोन्ही पाय आपल्याला असं ठेवायचे आणि मग नंतर काय करायचंय, वायूला पूर्णपणे आपल्याला काय करायचंय, आत घ्यायचंय. दोन्ही नाकपुड्यांनी वायूला आत घ्यायचं, असं आत घ्यायचंय की हृदयाला आपण दाबलं गेलं इतकं हृदय आपल्याला वायूचं काय करायचं, आतमध्ये वायू घ्यायचा किंवा पूरक करायचा. आणि मग योनी स्थानाचं म्हणजे जो पेरिनियम आहे आपला पूर्णपणे त्या पेरिनियमचं स्थानाचं संकुचन करायचं आणि मनाला काय करायचंय, आपल्या मनात मध्ये आत्म्याचं चिंतन करायचं आणि
ह्यामुळे काय होतात की अपरोक्ष ज्या सिद्धी आहेत त्या आपल्याला प्राप्त होतात असं त्यांनी थोडक्यात इथं सांगितलेलं आहे. तर हे आसन करून आपल्याला थोडक्यात काय करायचं की मनावरती पूर्णपणे लक्ष ठेवायचंय आणि त्याच्यानुसार आपल्याला आपोआपच इथं सिद्धी प्राप्त होतात असं त्यांना सांगायचं आहे. नंतर आता पुढचं बघायचंय आपल्याला बाह्य प्राणम समाकृष्य पुरैत्वोदरे स्थितम नाभीमध्येच्या नासाग्रे पदांगुष्ठेच्या यत्नता. आता इथं त्यांनी काय सांगितलंय की बाहेरील जो प्राणवायू आहे तो आपण आत घेतला किंवा आकृष्ट केला तर काय होतं की उदरामध्ये किंवा आपल्या पोटामध्ये तर बघा बाहेरील प्राणवायू समकृष्ट म्हणजे काय केलं आकृष्ट केला आपल्या कशामध्ये तर उदरामध्ये पूरक करून आपल्या उदरामध्ये प्रतिष्ठित केला तर काय होतं की नाभीच्या मध्यापर्यंत आणि नासाग्राच्या आणि पायाच्या अंगुठ्यापर्यंत काय करायचं आपल्याला प्रयासपूर्वक तो धारण करायचा म्हणजे कुंभ करायचंय बाहेरील प्राणवायू आकष्ट करून इतका घ्यायचा प्राणवायू की आपल्या पोटाचं पण काय व्हायला पाहिजे आपल्या स्टमक पण फुललं पाहिजे किंवा आपण इतका श्वास घ्यायला पाहिजे की तो पोटापर्यंत घ्यायला पाहिजे नाभीपर्यंत आणि नासाग्र किंवा इतकं कंट्रोल केला पाहिजे की नासाग्रावरती आणि पायदांगुष्ठावरती पण आपल्याला त्याचे हे जाणवले पाहिजेत. तर असं जो प्राणवायू आत घेतलाय त्याचं पुढे काय करायचं सांगितलंय त्यांनी की नासाग्रे वायू विजयम भवती नाभीमध्ये सर्व रोग विनाशः पादांगुष्ठ उदराच्छ लघुता भवती. आणि इथं काय काय सांगितलं की मग ह्या नासिकेच्या अग्रभागावरती आपण जर दृष्टी केंद्रित केली आणि वायूला वश केलं तर काय होतं की नाभीच्या मध्यामध्ये स्थिर करण्यामुळे काय होतं की सगळ्या रोगांचा नाश होतो आणि पायाच्या अंगुठ्यावरती आपण लक्ष दिल्याने शरीर हलकं होतं. आता इथून थोडक्यात सगळं एक 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 आपल्याला ह्याचं वर्णन आहे की वायू विजय झाल्यानंतर काय काय होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढे काय दिलं की रसना द्वायमकृष्यात य पिबसितेत नरः श्रमदायो तू न स्याता नश्यंती व्याधस्थता. आता इथं त्यांनी काय दिलं की जो मनुष्य जिवाद्वारा वायूला खेचित करतो हे आता इथं हे आपण जे बघितलं ते नासाग्र वायू विजय आहे किंवा नाभीमध्ये सर्व रोग विनाश हे पाहिलं. आता हे पुढचं काय नासाग्रावरती लक्ष केल्यानंतर वायू विजय केल्यानंतर नाभीमध्ये सर्व रोग विनाश होतात आणि म्हणजे पायाच्या अंगठ्यावरती लक्ष दिल्यावरती शरीरामध्ये लघुता येते हे आपल्याला पाहिलं. मग तसंच जिभेवरती काय होतं तर जिव्याद्वारा आपण जर वायू आत घेतला म्हणजे रसनाद्वायमकृष्य म्हणजे जिभेवरून आपण जर वायू आत घेतला तर काय होतं की म्हणजे वायू पिला आपण म्हणजे वायूला पिलं आपण जिभेवरून तर काय होतं तर त्याच्या वाणीमध्ये 3 मासामध्ये काय होतं की 3 महिन्यामध्ये काय होतं की सरस्वती मातेचं काय होतं की जिभेवरती प्रगट होते म्हणजे श्रमदाह किंवा सरस्वती माता काय होते की जिभेवरती वाक सरस्वती किंवा जी काय आहे ती त्याच्या जिभेवरती काय होते प्रगट होते म्हणजे इथं इथं खालच्या ओळीत दिलं की 3 महिन्यामध्ये जी सरस्वती देवी आहे त्याच्या जिभेवरती प्रगट होते आणि काय होतं की क्षमदाह होतो नंतर त्याच्या व्याधींचा नाश होतो आणि नंतर काय होतं की जर असंच कंटिन्युअसली जर त्यांनी करत राहिला तर ती 3 महिन्यामध्ये काय होते की त्याच्या वाणीवरती सरस्वती देवी प्रगट होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथे लक्षात घ्या परत एकदा पहिल्यांदा इथं संदेय ब्राह्मणा लिहिले म्हणजे हे ब्राह्मणा काय सांगितले की दोन्ही संधी कालामध्ये जर वायूला काय केलं की आपण काय केलं की 3 महिन्यापर्यंत पिलं किंवा जिभेवरून पिलं तर त्याच्या जिभेवरती सरस्वती देवीचा वास होतो किंवा त्याला थोडक्यात वाक चातुर्य प्रगट होतं असं आपण म्हणू शकतो किंवा सरस्वती देवी त्याला पावते असं त्याला सांगायचंय. आणि पुढच्या वाक्यामध्ये काय बघायचंय आपल्याला की अशा प्रकारे 6 मासापर्यंत आपण जर केलं तर सर्व रोगांची काय होते निवृत्ती होते. जिभेवरून जो आपण पूरक घेतोय वायू घेतोय त्या वायूचा असा आपण 6 महिने अभ्यास केला तर सर्व रोगांची काय होते निवृत्ती होते. आणि काय होतं की नंतर हळूहळू काय होतं की जो विद्वान पुरुष जिभेद्वारा वायूचं ग्रहण करतो आणि जीवा मुलाला अवरुद्ध करतो तोच काय करतो की अमृताचं पान करतो असं आणि त्याच्यात काय होतं की सर्व प्रकारे त्याचं कल्याण होतं असं सांगितलेलं आहे. हे जरा आजचं जरा क्लिष्ट आहे बरं का प्राणस्पंदनाचे प्रकार म्हणा किंवा हे जे काय आहे ते तुम्हाला फक्त थोडंसं आपल्या भाषेमध्ये एका ठिकाणी एका पाठोपाठ एक नोट्स मी जे सांगते
ते तसं एका पाठोपाठ एक ते श्लोकानुसार नुसतं लिहून घ्या आणि क्रम लक्षात ठेवा. म्हणजे काय, कशावरती प्राणस्पंदाचा निरोध कसा-कसा करायचा किंवा हळू त्यांनी काय सांगितलंय, की बाबा जो वायू किंवा आपण जे करणार आहोत तर ते जिभेवरून घेतल्यावरती काय होतं किंवा नासागरावरती त्याचा वायू विजय झाल्यावरती काय होतं किंवा 6 मासापर्यंत आपण असा जिभेवरनं वायू घेतला तर काय होतं, की सर्व रोगांची निवृत्ती होते आणि जीवाणू अवरुद्ध झाल्यामुळं काय होतं, की अमृताचं म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला माहिती आहे, की हे मागच्या वेळेस सांगितलं, की पिच्युटरी त्यांनी सांगितलं, की अमृतबिंदू स्त्रवतो आणि तुम्ही जेव्हा वायूचं ग्रहण करता, तेव्हा जीवामूल काय करतं ते वायूला अवरुद्ध करतं आणि तेच अमृताचं पान करतं असं होतं आणि त्यामुळे सब प्रकारे ते सगळ्या प्रकारे जीवाचं काय होतं, की इथे कल्याण होतं असं त्यांना इथं सांगायचं आहे. नंतर पुढचं काय दिलंय, की इडा आणि जी पिंगळा नाडी आहे किंवा इडा नाडीने काय करायचं, की दोन्ही भुवयामध्ये हं, इथे बघा आत्मनात्म्यन मीडिया धारयत्वे भ्रुवांतरे विभेद्य त्रिदशारा व्याधिस्तापे विमुच्यते. म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलंय, की जी काही इडा नाडी आहे, तिच्याद्वारे आपल्याला काय करायचंय, की दोन्ही भुवयामध्ये आत्मा किंवा मन त्याला धारण करायचंय. आणि त्याला काय करायचंय त्यामुळं काय होतं, की त्याला जर आपण धारण केलं, तर ते काय होतं, की आहाराचं भेदन करते आणि काही क्रिया संपन्न करून काय होतं, की ते काय रोगी पण काय होतं, की सगळ्या रोगांपासून मुक्त होतो. म्हणजे आत्म जे तत्व आहे किंवा मन म्हणतो आपण, त्याला जर आपण 2 भुवयांच्या मध्ये धारण केलं किंवा त्याचं भेदन केलं, तर आपल्याला काय होतं, की त्रिदशा आहारम म्हणजे काय? आहाराचं पण भेदन म्हणजे आपल्याला भुकेवरती कंट्रोल येतो, आहाराच्या भुकेवरती आणि त्याला काय होतं, की व्याधीस्तपे विमुच्यते म्हणजे सगळ्या रोगांपासून पण त्याची काय होते, मुक्तता होते, असं त्यांना सांगायचंय. पुढच्या श्लोकामध्ये इडा आणि पिंगळा दोन्ही नाड्यांचं काय होतं, की जेव्हा आपण त्यांच्याद्वारा वायू काय होतो, की नाभीपर्यंत खेचतो. नाडीभ्यां वायुरूपे नाभतुंडस्य पार्श्वघटिका बहिःदेस्तु व्याधिः समुच्यते. आता इथं त्यांनी काय सांगितलंय, की इडा आणि पिंगळा दोन्ही नाड्यांनी, नाडीभ्याम दोन्ही नाड्यांनी आपण वायू काय करतो, नाभीपर्यंत घेतो. तेव्हा काय होतं, की पोटाचे जे 2 भाग आहेत, ते काय होतात, की त्या पोटातील दोन्ही भागातील रोगांचं किंवा सगळ्या शरीरातील सर्व रोगांचं काय होतं, की नाश होतो किंवा ते कमी होतात, असं त्यांना सांगायचं आहे. म्हणजे जेव्हा इडा आणि पिंगळा नाड्यांनी आपण वायू नाभीपर्यंत खेचून घेतो, तेव्हा काय होतं, की तो पोटांमध्ये कुंभक करून काय होतो, की बऱ्याच वेळ तसंच कुंभक करून तिथं ठेवला, तर त्याच्यामुळं काय होतात, सर्व रोग काय होतात तिथून नष्ट होतात, असं त्यांना तिथे सांगायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, की जो मनुष्य 1 महिना किंवा 1 महिन्यापर्यंत सकाळ, मध्याह्नी आणि सायंकाळी जिभेद्वारा वायू जेव्हा आकृष्ट करून आत उदरामध्ये घेतो किंवा उदरभागामध्ये अवरुद्ध करतो, तर तो काय करतो, की देवतांच्या आहारांचं पण भेदन करणारा होतो. इथं तुम्हाला लक्षात आलं असेल, की मासमेकम जे लिहिलंय, त्रिसंध्यम तु जिव्हारोपे मारुतम विभेद त्रिदशारम धारयते मध्ये. म्हणजे जो मनुष्य 1 महिन्यापर्यंत प्रातःकाळी, मध्याह्नकाळी त्रिसंध्या जे लिहिलंय ना, त्याच्यामध्ये आपल्याला प्रातः, मध्याह्न, सायंकाळामध्ये जिभेद्वारा जो वायू आत घेतो, तो काय करतो आणि उदरभागामध्ये अवरुद्ध करतो. तर त्याचं काय होतं, की तो देवतांच्या आहाराचं पण भेदन करतो. असा त्यांनी त्याचा अर्थ सांगितलेला, की देवताच्या आहारांचं पण भेदन करतो किंवा म्हणजे थोडक्यामध्ये बिभेद त्रिदशाहारम धारयन्ते तु मध्ये आणि पुढं पण त्यांनी काय दिलं, की ज्वराः सर्वेपि नश्यन्ति विषाणी विविधानि च मुहूर्तमापी यो नित्यम नासाग्रे मनसा सह. म्हणजे हा जो पुरुष आहे नित्य मुहूर्त म्हणजे काय होतं, की त्या सगळ्या ज्वरांचा नाश करतो. नंतर वेगवेगळ्या विषांचा पण नाश होतो आणि कशाने नाश होतो? ज्वराचा नाश किंवा विषांचा नाश कशाने होतो? तर नित्य जो पुरुष नित्य मुहूर्तावरती मनाला लक्षात घेऊन किंवा मनावरती कंट्रोल करून वायूला जो काय आहे, की नासिकेद्वारा अग्रभागावरती, नासिकेच्या अग्रभागावरती धारण करतो. तो काय करतो? ज्वराला विनिष्ट करतो किंवा तिथं संयम केल्यानंतर तिथं काय होतं, की नष्ट होतो.
आता पुढचा बघा इथे श्लोकामध्ये काय दिलं आणि परत पाप. आता पुढं पण दिलंय सर्व तरती पापनम तस्य जन्म शतार्जितम. आता त्याच्या प्रकारे काय होतं की तो सर्व पापांचा किंवा पाप कर्मांचा नाश करतो आणि पूर्णपणे पाप पूर्ण रूप म्हणजे त्याचे जे पाप कर्म आहेत ते सगळे नष्ट होऊन तो शतार्जित होतो किंवा शेकडो जन्म किंवा शेकडो जन्म काय करतो शेकडो जन्म पूर्णपणे पापांनी मुक्त होतो असं त्यांना तिथं सांगायचं आहे. आता हे पुढचं जे काही आहे सगळं हे एकदम फक्त म्हणजे अक्षरशः वाचून दाखवण्यासारखा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा चित्ताचा संयम करता, चित्त संयम करता म्हणजे काय करता, तर ती अशी एक स्टेज आहे इंटेलेक्च्युअल की ते आपण जे अंतःकरण चतुष्टय तर ते चित्ती धारणा किंवा ध्यान आपण जेव्हा करतो, तर त्या गोष्टीला आपण जेव्हा ध्यानाचं रूपांतर त्या गोष्टीवरती किंवा त्या गोष्टीवरती संयम करून आपण ध्यान करतो, तर आपलं चित्त त्याच्यामध्ये काय होतं, विलीन होतं. तर चित्त संयम होतो त्याच्यावरती आणि मग त्या गोष्टींचं आपल्याला काय होतं, की ज्ञान व्हायला लागतं किंवा त्या गोष्टींची आपल्याला सिद्धी प्राप्त व्हायला लागतं, असं आपण म्हणू शकतो. आता इथं फक्त सगळं हे म्हणजे कशावरती काय संयम केल्यावर काय-काय होतं हे सांगितलंय. समजा आता डोळ्यांच्या पुतळ्यांवरती संयम केला आपण, तर काय होतं, की आपल्याला अनेक प्रकारच्या विषयांचं काय होतं, ज्ञान होतं. इथं बघा, तार संयमस्य विषय ज्ञानम भवति म्हणजे डोळ्यांच्या बुबुळावरती जर आपण ध्यान केलं, तर आपल्याला सर्व तारकांचं किंवा सगळ्यांचं काय होतं, की आपल्याला पूर्णपणे ज्ञान होतं. नासाग्रावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं, तर आपल्याला नासाग्र म्हणजे नाकाच्या अग्रभागी जर चित्तसंयम केला, तर आपल्याला इंद्रलोकाचं ज्ञान प्राप्त होतं. तर हे चित्तसंयमावरती प्रश्न येतो. हा लिहिणं अवघड आहे. हा तुम्हाला जर लक्षात राहत असेल, पाठ होत असेल, तर हे सगळं पाठ करा. तर तुम्हाला लिहिता येईल. त्याचा ऑप्शनल जो क्वेश्चन आहे, तो सरळ लिहून काढ. आता नासाग्रावरती कारण हे बरेच आहेत, म्हणजे काही थोडे नाहीयेत. नासाग्रावरती लक्ष चित्त संयम केला तर इंद्रलोकाचं ज्ञान होतं. नंतर पुढचं काय दिलंय की त्याच्या खाली जर आपलं तच्चित्त संयम आज्ञा म्हणजे त्याच्या खाली जर आपण चित्त संयम केलं तर आपल्याला काय होतं की अग्निलोकाचं ज्ञान प्राप्त होतं. त्याच्यानंतर कान म्हणजे श्रोत्रावरती किंवा आपण ह्याच्यावरती काय म्हणू शकतो की श्रोत्रे चक्षुष आधी पहिलं चक्षु आहे. चक्षु म्हणजे डोळे. त्याला डोळ्यावरती, नेत्रावरती आपण चित्तसंयम केला तर आपल्याला काय होतं, की लोक जे आहेत, लोकज्ञान आपल्याला प्राप्त होतं. नंतर कर्णावरती चित्तसंयम केला तर आपल्याला काय होतं, की यमलोकाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. नंतर त्यांनी काय दिले, की तत्पार्श्वे जे दिले, तर त्याच्या जवळच आपण जर चित्ताचा संयम केला हां, तर त्याच्यावरती आपल्याला जर चित्ताचा संयम केला, तर आपल्याला काय होतं, की राक्षस लोकाच्या तत्वाचं काय होतं आपल्याला पूर्णपणे त्याच्या जवळच आपण जर संयम केला, तर आपल्याला राक्षस लोकाचं पूर्णपणे ज्ञान होतं. नंतर त्याच्या पृष्ठभागावरती आपण जर संयम केला, पाठीचा जो भाग आहे, त्याच्यावरती आपण संयम केला पृष्ठभागावरती, तर आपल्याला वरुण लोकाचं ज्ञान होतं. नंतर डाव्या कानावरती चित्त संयम केल्यावर वायू लोकाचं ज्ञान होतं. नंतर कंठावरती संयम केला तर चंद्रलोकाचं ज्ञान होतं. डाव्या डोळ्यावरती संयम केला तर शिवलोकाचं ज्ञान प्राप्त होतं. मस्तकावरती संयम केला तर आपल्याला ब्रह्मलोकाचं ज्ञान प्राप्त होतं. पायाच्या तळव्यावरती संयम केला तर अतल लोकांचं ज्ञान प्राप्त होतं. पायावरच्या म्हणजे पायावरती संयम केला तर विद लोकांचं ज्ञान होतं. नंतर पायाच्या जोड्यावरती किंवा टाचेवरती जर चित्तसंयम केला तर नितल लोकाचं ज्ञान होतं. नंतर पायाच्या मांडीवरती किंवा आपल्या सॉरी पिंडरीवरती लक्ष केलं, तर काय होतं की सुतल लोकाचं ज्ञान होतं. नंतर गुडघ्यावरती संयम केला तर महातल लोकाचं ज्ञान होतं. मांडीवरती संयम केला तर रसताल लोकाचं ज्ञान होतं. कमरेवरती संयम केला तर तलातल लोकांचं ज्ञान होतं. नाभीवरती चित्त संयम केल्यानंतर भूलोकाचं ज्ञान होतं. पोटावरती संयम केला तर भूलोकाचं ज्ञान होतं. हृदयावरती चित्त संयम केला तर स्वलोकाचं ज्ञान प्राप्त होतं. हृदयाच्या ऊर्ध्व भागावरती चित्त संयम केला तर महालोकांचं ज्ञान प्राप्त होतं. कंठावरती संयम केला तर जनलोकाचं ज्ञान प्राप्त होतं. भुकटीवरती संयम केला तर भ्रूमध्ये म्हणजे डोळ्याच्या भुवयांच्या मध्ये जर संयम केला तर तपलोकाचं ज्ञान प्राप्त होतं. मस्तकाच्या चित्तावरती संयम केल्यानंतर सत्यलोकाचं ज्ञान प्राप्त होतं. धर्म अधर्म संयम केल्यानंतर भूत भविष्याचं ज्ञान होतं. विभिन्न प्राण्यांच्या आवाजावरती संयम केला तर त्यांच्या बोलीचं ज्ञान होतं.
संचित कर्म संयम केल्यानंतर पूर्वजन्माचं ज्ञान होतं. दुसऱ्या लोकांच्या चित्ताचा संयम केला तर चित्ताचं ज्ञान होतं. त्यांच्या शरीरातील रूपाचा संयम, काया रूप दिलंय त्याच्यावरती संयम केला तर दुसऱ्याच्या रूपाचं ज्ञान होतं. बलावरती संयम केल्यानंतर हनुमान आदी आदी लोकांसारखं बल प्राप्त होतं. सूर्यावरती संयम केला तर समस्त भुवनाचं ज्ञान प्राप्त होतं. चंद्रावरती संयम केला तर समस्त तारामंडलाचं ज्ञान होतं. ध्रुवावरती संयम केला तर त्याच्या गतीचं दर्शन होतं. स्वार्थावरती संयम केला तर सगळ्या पुरुषांच्या स्वभावाचं त्यांचं ज्ञान होतं. नाभीचक्रावरती संयम केला तर शरीर विवाहाचं ज्ञान होतं. कंठकुपावरती संयम केला तर भूक आणि तहान पूर्णपणे समाप्त होते. कूर्म नाडीवरती संयम केला तर स्थिरता येते आणि तारांवरती संयम केला तर सिद्ध सिद्ध गोष्टींचं दर्शन होतं आणि शरीराचा आकाश किंवा म्हणजे आपलं कायाकाश म्हणलं शरीरावरती संयम केला तर मनुष्याच्या आकाशाच्या सगळ्या गोष्टींचं गमन किंवा त्या गोष्टींच्या अवकाशाचं आपल्याला ज्ञान होतं. नंतर अशा प्रकारे भिन्न भिन्न स्थानांवरती संयम केल्यानंतर आपल्याला काय होतं की विभिन्न प्रकारच्या सिद्धी काय होतात प्राप्त होतात. हे इथं आपला 7वा खंड संपलेला आहे. पुढचा आपला 8वा खंड चालू होईल. तर पुढच्या लेक्चरला पाहू आपण. आता मला जर आता तुमची परीक्षा खूप जवळ आली आहे. आता मधला खंड आणि दुसरा आणि तिसरा खंड खूप छोटे आहेत. परंतु आपल्याला ते जरी छोटे असले तरी ते फार महत्वाचे आहेत. आशय हे कसं आहे, हे नुसतं वाचूनच लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणजे हे थोडंसं पाठांतर टाईपच करावं लागणार आहे, की काय काय केल्यावरती काय काय होतं. हं? नंतर आता ह्याच्यानंतर आपल्याला 2-3च खंड आहेत ते एकदम छोटे. पुढच्या लेक्चरमध्ये ते होऊन आपलं द्वितीय खंड पण संपेल आणि तृतीय खंड पण संपवायचा प्रयत्न करू. संपवायलाच पाहिजे आपण त्यावेळेस, कारण परीक्षा जवळ आली. हो, संपेलच. कारण द्वितीय आणि तृतीय खंड छोटे आहेत, परंतु ते फार आशयगर्भ म्हणजे ब्रह्माचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. सकल ब्रह्म, निष्कल ब्रह्म, तर ते ब्रह्माचं वर्णन आहे. तर हे मी तुम्हाला नोट्स पाठवते, त्याच्यामध्ये तुम्हाला हे बऱ्यापैकी लक्षात येईल. एक्सप्लेनेशन बघितलं की तुम्हाला ते लक्षात येईल पूर्णपणे. हं चालेल. लिव्ह करते मी मीटिंग आज. थँक यू.